अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकरी खरीप पूर्व आढावा मेळावा 21 मे रोजी पार पडला। या मेळाव्यात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तब्बल 300 वर शेतकरी सहभागी झाले होते। खरीप पूर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सध्या शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागले आहेत। खरीपात घ्यायची पिकं, त्यांचं बियाणं, लागवड पद्धती आणि या सर्व गोष्टींच्या नियोजनासोबतच इतरही प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतात। या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी दरवर्षी अकोल्याचं कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतं। विद्यापीठ दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप पूर्व आढावा मेळाव्याचं आयोजन करीत असतं। या मेळाव्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। नवीन पीक पद्धती, बियाणं, लागवड, तंत्रज्ञान, पिकांवरील रोग नियंत्रण आदी विषयांसंबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उत्तरं दिली आहे। दरवर्षी आपण खरीप हंगामपूर्व खरीप मेळावा आपण शेतकऱ्यांचा घेत असतो आणि याचा उद्देश एक आहे की खरीप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी जर हा मेळावा घेतला तर शेतकऱ्याला आपण खरीप हंगामात येणारी जी पिकं आहेत त्यासंबंधीची तांत्रिक माहिती आपण देत असतो। विदर्भामधले प्रमुख पिकं म्हणजे कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, मूग उडीद आहे आणि मका आहे। तर या पिकासंबंधीचं एक तांत्रिक मार्गदर्शन या शेतकऱ्यांना मिळावं। नंतर आजचा दिवस म्हणजे विद्यापीठाने तयार केलेलं जे बियाणं असतं ते शेतकऱ्यांची अपेक्षा असते की आम्हाला ते मिळावं, परंतु आम्हाला शासनाचं आम्हाला एक टार्गेट आपल्याला दिलेलं असतं की आमचाही उद्देश असतो की जास्तीत जास्त ब्रीडरसीड आपण पैदास बियाणं तयार करावं आणि पैदास बियाणं जर तयार केलं ती साखळी असते बियाण्याची। त्याच्यामध्ये पहिलं मूलभूत बियाणं असतं म्हणजे न्यूक्लियस बियाणं, दुसरं असतं पैदास बियाणं म्हणजे ब्रीडरसीड बियाणं। आपल्या PDQच्या या मेळाव्यामधून आज विक्री होत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला हे बियाणं मिळेल आणि शेतकरी या ठिकाणी 3 जे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप जे आहेत त्यांना 3 वर्ष बियाणं बाहेरून घेण्याची गरज नाही, दरवर्षी बियाची घ्यायची गरज नाही। ते बियाणं 3 वर्षापर्यंत वापरू शकतात। दरवर्षी 3 वर्षांनी बियाणं बदललं पाहिजे।